मंचावर उपस्थित आपल्या नांदेड विभागाच्या प्रमुख मॅडम, आपले खासदार हेमंत पाटीलजी, माजी आमदार घुगे साहेब, माजी आमदार वडकुतेजी, त्याचबरोबर विप्लवजी बजुरिया आमदार, के शिंदे साहेब आणि उपस्थित मंचावरील सर्व नेते मंडळी आणि समोर बसलेले सर्व शहरवासी, हिंगोली वसमत आमच्या जिल्ह्यातून आलेले सर्व प्रवासी बांधव मित्र, अत्यंत गेल्या 50 वर्षातला सुवर्णाक्षरात लिहावा असा दिवस आज उजाडलेला आहे। अनेक वर्षाची प्रतीक्षा आमच्या पत्रकार बांधवांनी कित्येक आंदोलन केले, आमच्या रेल्वे प्रवासी संघटनेने सुद्धा मोठी आंदोलन केली, पण वाड्या ओळखीचा असल्याशिवाय आपल्याला पोटभर जेवण मिळत नाही असं आपल्या मराठीत म्हण आहे। आपल्या मराठवाड्याचे भूमिपुत्र असल्यामुळं आदरणीय दानवे साहेबांनी 4 महिन्यापूर्वीच आम्हाला आश्वासन दिलं होतं की ही जनशताब्दी गाडी मी निश्चित रूपाने हिंगोलीला पाठवणार आहे आणि तो आज सोन्याचा दिवस उजाडला आहे। म्हणून आज प्रवाशांची खूप मोठी सोय आदरणीय दानवे साहेबांच्या माध्यमातून होत आहे। पुनश्च एकदा आदरणीय दानवे साहेबांचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि आणखीच्या प्रवासी संघटनेच्या काही मागण्या आहेत त्या आपल्याला निवेदन देतील, त्या मागण्या सुद्धा आपण पूर्णत्वास लावाव्या आणि हिंगोलीचं स्टेशन हे आधुनिक करण्याच्या संदर्भात सुद्धा मागण्याचं भूमिपूजन झालेलं आहे, ते काम सुद्धा त्वरित सुरू करून आमच्या रेल्वे प्रवाशांना त्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी। त्याचबरोबर आमचं कनेरगाव नाका जे विदर्भ आणि मराठवाड्याचं एक मोठं महत्त्वाचं स्थान आहे, जिथून विदर्भ सुरू होतोय, तिथल्या आमच्या प्रवासी गाड्या ज्या पॅसेंजर गाड्या त्या उभ्या राहत नाही, त्यासाठी आमच्या DMR मॅडमला सुद्धा विनंती करतो की आमच्या कनेरगाव नाक्याच्या स्टेशनवर कोणती गाडी उभी राहिली पाहिजे। पहिली मीनाक्षी एक्सप्रेस सुद्धा कनेरगाव नाक्याला उभी राहत होती, एक 100 गावाचा एक भाग आहे तो, म्हणून ते सुद्धा आदरणीय दानवे साहेबांना मी विनंती करतो की तो एक प्रश्न मार्गी लावा। पुनश्च एकदा दानवे साहेबांचं आपल्या सगळ्यांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो आणि असाच आपला आशीर्वाद आमच्या या हिंगोली जिल्ह्यावर राहत राहावा अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद मुटकुळे। मी आता विनंती करतो आपले माननीय श्रीमंत श्रीराम पाटीलजी, माननीय सांसद हिंगोली, हेमंत पाटील। मराठी मनाचा मानबिंदू छत्रपती शिवाजी महाराज, माझं दैवत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करतो। या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि ज्यांच्यामुळं ही रेल्वे सुरू झाली असे आपले मराठवाड्याचे सुपुत्र माननीय श्री रावसाहेब पाटील दानवे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या हिंगोली विभागाचे 24/7 नेहमी उपस्थित असणारे आमदार सन्माननीय तानाजीराव मुटकुळे साहेब, दुसरे आमदार सन्माननीय विप्लवजी बाजुरिया, खास दानवे साहेबाला भेटायला आलेले आमचे दाजी श्यामसुंदर शिंदे साहेब, आमचे मार्गदर्शक माजी खासदार माननीय शिवाजीराव माने साहेब, सन्माननीय माजी आमदार रामरावजी वडकुते साहेब, सन्माननीय माजी आमदार गजाननराव घुगे साहेब, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष श्री फुलाजीराव शिंदे, शिवसेनेचे आमचे संस्थापक आणि शहर प्रमुख श्री अशोकभाऊ नाईक, तालुका प्रमुख श्री प्रतापरावजी काळे, माननीय श्री श्रीकांतजी पाटील, माननीय श्री देवडाजी, श्री विजय पाटील, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय आमचे नगराध्यक्ष बाबारावजी बांगर साहेब, सुरजित सिंग, समोर उपस्थित असलेले सर्व सेना, भाजप
युतीचे सर्व पदाधिकारी, सन्माननीय पत्रकार बांधवांनो, सर्वप्रथम मी रावसाहेब दानवे पाटलांचं मनापासून आभार मानतो की आपण हिंगोली मुंबई ही रेल्वे सुरू केलेली आहे. खरं म्हणजे नात्यानं आपण माझे सासरे पडता, परंतु रेल्वे चालू करायला आपण 4.5 वर्ष आम्हाला जरा हिंगोलीकरांना जावायला तिष्ठत ठेवलं. त्याच्यामुळं समोर बसलेल्यांची नाराजी आमच्यावर आणि आमची नाराजी तुमच्यावर होती. आमचे ते राकेश भट आणि नंदुभाऊ तोष्णीवाल कुठे आहेत, सातत्याने इशारे द्यायचे आम्हाला की आम्ही तुमच्या घरासमोर येऊन आंदोलन करू, उपोषणाला बसू, आणि आंदोलन पण झाले. गजाभाऊनं सुद्धा आमच्या विरोधामध्ये आंदोलन केलं. त्यांच्यावरती केसेस पण झाल्या. 7-8-10 लोक तर इथं केसेसवाले आहेत, रेल्वेच्या केसेस झाल्या. आपलेच माणसं आपल्या विरोधामध्ये मोठे आंदोलन करत होते, परंतु सबर का फल मिठा होता आहे. त्या अनुषंगानं आपण ही डायरेक्ट हिंगोली ते मुंबई अशी जनशताब्दी आपण एक्सप्रेस दिलेली आहे आणि साधारणतः 10 ते 11 तासाच्या अंतरावर आम्ही मुंबईला आलेले आहोत. त्याबद्दल आपलं आभार मानावं साहेब तेवढं कमीच आहे. हिंगोली जिल्हा आमचा सर्वात मागास असलेला जिल्हा आहे, नाव उद्योग असलेला जिल्हा आहे, मुंबई पुण्यापासून कोपऱ्यावर असलेला जिल्हा आहे. आणि अशा वेळेस उद्योग सुरू व्हायला पाहिजे तर मुंबई पुण्याचे नाशिकचे उद्योगपती येणार कसे? कारण मुंबईहून इथे यायलाच 12-12, 14-14 तास लागत असतील तर मोठी अडचण आमची निर्माण झाली होती. परंतु जसं तानाजीरावनं सांगितलं की वाढप्या आपला असला पाहिजे, तर हक्कानं तानाजीराव अधिवेशनामध्ये दुपारची जेव्हा वेळ असते तर तिथल्या कॅन्टीन मध्ये सगळं पनीर बटर मसाला मिळते. त्यावेळेस हक्कानं जेवायचं ठिकाण म्हणजे आमच्या सगळ्या खासदारांचं मराठवाड्यातलं दानवे साहेबाचं घर आहे. त्याच्यामुळं जेवण करता करता त्यांनी ही रेल्वे सुद्धा आपल्याला दिलेली आहे. याच्याबरोबर काही मागण्या आमच्या साहेब आपल्याकडे आहेत. आपण पूर्ण अकोला या रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण केलेलं आहे. ट्रेन आमची तिकडून पूर्णेपर्यंत फास्ट येईल आणि इकडं स्लो होणार आहे, कारण ती अजून कार्यान्वित झालेलं नाही. काही ठिकाणी सबस्टेशनला जागा नाही असं मला आमच्या नीती सरकार मॅडमने सांगितलेलं आहे. तर माझी विनंती आहे की जिथं जिथं आपल्याला जागा नसेल अशा ठिकाणी आम्हालाही सांगा, आम्ही तुम्हाला मदत करू, तानाजीराव मदत करतील आणि सबस्टेशनसाठी जागा हिंगोली जिल्ह्यामध्ये जिथं पाहिजे असेल तिथं मिळवून देण्याचा शब्द तुम्हाला देतो. मला वाटतं जिल्हाधिकारी पापळकर साहेब होते पण आता गेले वाटतं. तर तेव्हा आपल्याला सबस्टेशनसाठी जागा येणार नाही. पण साहेब हे जे विद्युतीकरण झालेलं आहे, 1 वर्ष झालेलं आहे, ताबडतोब या मार्गावर हे कार्यान्वित व्हावं ही आपल्याला नम्र कळकळीची विनंती आहे. त्याचबरोबर तिरुपती अकोला ही जी विशेष रेल्वे गाडी जवळपास अकोल्यामध्ये 23-24 तास तिथं उभी राहते, ती जर कनेक्टिव्हिटी थोडस भुसावळ पर्यंत जर नेली आणि सुरत पर्यंत यांची मागणी आहे, तर त्या माध्यमातून आमच्याकडचे मोठ्या प्रमाणामध्ये कपडा व्यापारी आहेत, वेगवेगळा व्यापार उद्यम सुरतशी चालतो, ती सुद्धा अतिशय महत्वाची डिमांड आमची आहे. त्याचबरोबर प्रभू रामचंद्रची जन्मभूमी अयोध्या, चित्रकूट, लखनौ, गोरखपूर जाण्यासाठी सिकंदराबाद, नांदेड, गोरखपूर वाया निजामाबाद, पूर्णा, अकोला अशा पद्धतीची एक गाडी चालू केली तर प्रभू रामचंद्राचं दर्शन करण्यासाठी आमच्याही भागातील सर्व लोकांना जाता येईल अशा पद्धतीची मागणी आहे. आपण अमृत भारत योजनेमध्ये आमचे 3 आमच्या इथले रेल्वे स्टेशन दिलेले आहेत. आमचं हिंगोली आहे, हिमायतनगर आहे आणि किनवटमध्ये हे 3 याचं सुशोभीकरण पंचतारांकित असे आमचे हे रेल्वे स्टेशन होणार आहेत. त्याबद्दल सुद्धा मनापासून आपलं आभार मानतो. माने साहेबांनी सुद्धा आमच्या भरपूर आंदोलन केले. कालच आंदोलनवाली समिती भेटली होती. त्यांचं म्हणणं पडलं की माने साहेब खासदार झाले त्यावेळेस घर त्यांनी पलीकडून बांधलं, तिकडे हिंगोलीची वस्ती नव्हती म्हणले, परंतु 1 नंबरचा प्लॅटफॉर्म तिकडे नेला. त्यांची मागणी होती की 1 नंबरचा प्लॅटफॉर्म इकडं पाहिजे, शहर आमचं पूर्ण इकडं आहे. परंतु
आंदोलनवाल्यांनाही विनंती आहे की आता अर्धी हिंगोली तिकडे बसलेली, अच्छा तिकडच पाहिजे. मग असं करू आपण, माने साहेब ज्या दिवशी येणार असतील त्या दिवशी 2 नंबरच्या प्लॅटफॉर्मला गाडी सोडू आणि माने साहेब नसतील तिकडे त्या प्लॅटफॉर्मला सोडू. तर महत्वाचं जे आहे रेल्वे सुरू होणं हा विषय होता. आणि नांदेड कुर्ला जी बंद पडलेली आहे त्याच्यामध्ये थोडे पॅसेंजर कमी होते, त्यामुळं ती एक थोडीशी अडचण होती. पुनश्च एकदा अमरावती पुणे वाया जालना करा. पुन्हा एकदा माननीय मंत्री महोदयाचं मनापासून आभार मानतो की आपण ही रेल्वे सुरू केली आणि हिंगोलीकरांना थेट मुंबईशी कनेक्टिव्हिटी दिली. त्याच्यामुळं आमच्या भागातील विद्यार्थी असतील, व्यापारी असतील, व्यापार उद्यम असेल, शैक्षणिक हे संकुल असतील, यांना एक विशेष मदत आपली मिळणार आहे. मनापासून आपले आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद हेमंत पाटील साहेब, तुम्ही जागासाठी आम्हाला आश्वासन दिले, धन्यवाद. नाउ आई रिक्वेस्ट हव माननीय श्री राव साहेब पाटिल दानवे जी, रेल राज्य मंत्री कोयला एवं खान मंत्री से अनुरोध करता हूं कि इस शुभ अवसर पर 2 आशीर्वचन शब्द कहे. माननीय. इसको बंद करो. लोकसभेतील माझे सहकारी आपले खासदार हेमंत या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार, आमचे मित्र श्यामसुंदर जी, आमदार बाजुरियाजी, लोकसभेतील माझे एकेकाळचे सहकारी आणि आमचे मित्र शिवाजीराव माने, आमदार माजी आमदार जानराव घोगे, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, काही आवाज नको वाढवतो, मी माझा वाढवतो, कमी कर. श्यामराव वडकुते, फुलाजी शिंदे, या ठिकाणी उपस्थित असलेले श्रीकांत पाटील, बाबाराव बांगर, आमच्या महायुतीचे सर्व पदाधिकारी, पत्रकार बंधू आणि कार्यक्रमाला अरे माझा आवाज वाढवतो, तो कमी कर. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व नागरिक बंधू, भगिनी आणि बालमित्रांनो, आज हिंगोलीकरांना जेवढा आनंद झाला की जनशताब्दी ही रेल्वे हिंगोलीतून सरळ मुंबईला जाण्यासाठी जी नव्यानं सुरू झाली, तेवढाच आनंद मला सुद्धा स्वतःला झालेला आहे. कारण मी जरी दिल्लीत राहत असलो तरी मराठवाड्यामध्ये काय काय चाललं, काय बातम्या येतात वर्तमानपत्रात, या सगळ्या वाचत असतो. आणि त्यामुळं रेल्वेच्या संदर्भातलं सगळ्यात मोठं आंदोलन, जास्त दिवस चालणारं आंदोलन जर कुठं झालं असेल तर मला असं वाटतं ते हिंगोलीमध्ये झालं. आणि गोष्ट खरी आहे की आमचा जिल्हा हा एकतर नवीन झालेला जिल्हा आहे, ही व्यापारी पेठ आहे आणि सगळ्या जिल्ह्यातून राजधानीला जाण्यासाठी गाड्या आहे, परंतु हिंगोलीतून जाण्यासाठी गाडी नाही. आणि त्यामुळं व्यापारी असू द्या, पत्रकार असू द्या, आमचे सगळे राजकीय सर्व पक्षातले मित्र असू द्या, यांनी वेळोवेळी हे निवेदन मला दिलं. आमचे हेमंत पाटील आता सांगत होते, काही गोष्टी त्यांनी सांगितल्या नाही. लोकसभेमध्ये हेमंत पाटील भेटले की मी रस्ता वाकडा करून जायचो.
की मामा काही करा, ही गाडी सुरू करा. काही तांत्रिक अडचणी असतात, त्यामुळं उशीर लागला. परंतु तानाजी मुटकुळे, घुगे साहेब, वडकुते साहेब हे एकदा माझ्याकडे भोकरदनला आले आणि ते म्हणले, आमचे खासदार तुम्हाला बोलत नाही का की खासदाराचं काम आहे, ही गाडी चालू केली पाहिजे. त्यावेळेस गजाननराव घुगेला, वडकुते साहेबाला, मुटकुळेला मी सांगितलं की बाबा सतत ते मला म्हणतात, परंतु काही तांत्रिक कारणामुळे ती गाडी चालू होऊ शकत नाही. आणि खरी पोटातली गोष्ट जर सांगायची असेल जवळ, तर ही गाडी पूर्वी संभाजीनगरला होती. ही संभाजीनगरहून ही गाडी मी जालन्याला ओढली. तर माझी इच्छा नव्हती की हिंगोलीला द्यावं म्हणून. तर जालन्याची गाडी मी हिंगोलीला देऊ कशी, तर माझी एक गाडी कमी होती. पण शेवटी विचार केला की स्थानिक लोकप्रतिनिधी, पत्रकार यांचा खूप आग्रह आहे. त्यामुळे मी जरी देशाचा रेल्वे मंत्री असलो, राज्याचा नेता असलो आणि माझ्या जिल्ह्याचा असलो, तरी मी मराठवाड्याचा बी आहे आणि त्यामुळं मी मराठवाड्याचा विचार केला पाहिजे. आणि मग आमच्या अधिकाऱ्याशी चर्चा करून ही रेल्वे गाडी आता आपल्याला सुरू झालेली आहे. मला असं वाटतं ही झाल्याच्या नंतरही आमच्या खासदार महोदयाने, आमदार महोदयाने आणखी काही मागण्या मागितल्या. तर एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की मी गेले 35 वर्ष आमदार खासदार आहे आणि गोविंदभाई सराफाच्या नेतृत्वामध्ये आम्ही रेल्वे काही प्रश्न घेऊन मराठवाड्याचे आंदोलन केले. आणि आंदोलनाचे प्रमुख मुद्दे आमचे काय होते, तर त्या काळात ब्रॉडगेज लाईन झालीच पाहिजे. कारण आपली छोटी लाईन होती, मनमाडला उतरावं लागायचं, रेल्वे बदलावं लागायची, रिझर्वेशन नसायचं. मी आमदार असताना हे हाल होते आमचे. मग केशवराव धोंडगे झालेत, या लाईनवरचे सगळे आमदार झालेत. लाईन बदलावं लागायची, रिझर्वेशन भेटत नव्हतं. मग त्यावेळी ब्रॉडगेज लाईन झाली. नंतर आमच्या मागण्या बदलल्या आणि आमची मागणी झाली की आमचं रेल्वेचं दुहेरीकरण झालं पाहिजे. आमच्या रेल्वेला 2 ठिकाणी पीट लाईन झाली पाहिजे. आमचं इलेक्ट्रिफिकेशन झालं पाहिजे. ह्या प्रामुख्यानं मागण्या आमच्या राहिल्या. परंतु मी तर 25 वर्ष खासदार आहे. 25 वर्ष या मागण्या मागून सुद्धा त्या आम्ही पूर्ण करू शकलो नाही. परंतु आपल्या सगळ्याच्या आशीर्वादानं केंद्रामध्ये या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी मला रेल्वेचं राज्यमंत्रीपद दिलं आणि मग ती जबाबदारी ऑटोमॅटिकच माझ्यावर येऊन पडली की जर मी ज्या कामासाठी मोर्चे आंदोलन करीत होतो ते जर आता माझ्याकडून झालं नाही तर काही दिवसांनी लोक म्हणतील की यांचा बी काही उपयोग नाही. आणि म्हणून रेल्वे मंत्री झाल्यावर सगळ्यात पहिलं काम जर आम्ही काय केलं असेल तर मनमाडपासून तर परभणीपर्यंत, आता मुखेडपर्यंत रेल्वेचं रुंदीकरण करायचं, दुहेरीकरण करायचं ठरवलं. परंतु दुहेरीकरण करत असताना पहिला मुद्दा आहे की आम्ही जर एखाद्या कामावर बजेट ठेवायचं असेल तर मंत्र्याला केवळ 1000 कोटीपर्यंतचं काम स्वतःच्या अधिकारात करता येतं. पण 1000 कोटीच्या वर जर काम करायचं असेल तर मग ते नीती आयोगाकडे जातं, नाही फायनान्सकडे जातं आणि मग कॅबिनेटकडे जातं. एकदा आमच्या हातातून पुढे गेल्यावर काय होईल हे आम्हाला काही सांगता येत नाही. आणि म्हणून मी आणि आमचे मंत्री अश्विनी वैष्णव, मी त्यांना सांगितलं की मी मराठवाड्याचा आहे, आम्हाला दुहेरीकरण तर झालंच पाहिजे. आणि आमचा अधिकार 1000 कोटीचा आहे. किंवा मनमाडपासून तर संभाजीनगरपर्यंत या वर्षी आम्ही 1000 कोटी रुपये दुहेरीकरणाला दिले. त्याचं टेंडर निघालं, पुढच्या महिन्यामध्ये काम सुद्धा सुरू होणार आहे दुहेरीकरणाचं. आता तुम्ही असं म्हणसाल तिथपर्यंत झालं, पण मराठवाड्याचा विचार करते फार शेवटपर्यंत व्हायला पाहिजे. पुढच्या कामाला सुद्धा सर्वेला पैसे उपलब्ध करून दिले. जसे जिल्हा परिषदेमध्ये 82 मध्ये कामाचे तुकडे करतो, काम सगळंच असतं, तसं एक तुकडा पूर्ण झाला, दुसऱ्या कामाला सुद्धा आम्ही पैसे उपलब्ध करून दिले. दुहेरीकरण होऊन जाणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता की रेल्वेचं इलेक्ट्रिफिकेशन झालं पाहिजे. देशामध्ये मोदीजीच्या नेतृत्वामध्ये अनेक नवीन नवीन गोष्टी रेल्वेच्या मध्ये झाल्या आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर काय असेल तर वंदे भारत रेल्वे ह्या आपल्या देशामध्ये, आपल्या देशातल्या बनावटीच्या सुरू झाल्या. मला असं वाटतं की एकदा का होत नाही, एकदा वंदे भारत रेल्वेमध्ये आपण बसून पाहिले पाहिजे
की वंदे भारत रेल्वेत आणि या रेल्वेत काय फरक आहे. विमानामध्ये जेवढ्या सोयी आहे तेवढ्या साऱ्या सोयी वंदे भारत ट्रेनमध्ये सुद्धा आहे. आता देशात मी रेल्वे मंत्री म्हणून वंदे भारत ट्रेनच्या उद्घाटनाला जाऊ राहिलो, पण मराठवाड्यामध्ये वंदे भारत ट्रेन नाही. आणि मराठवाड्यात जर वंदे भारत ट्रेन सोडायची असेल तर त्याला पहिलं काम आहे इलेक्ट्रिफिकेशन असलं पाहिजे, ती डिझेलवर चालत नाही. आणि म्हणून मराठवाड्यातलं सगळं इलेक्ट्रिफिकेशन तुमच्यासह हे सारं इलेक्ट्रिफिकेशन सुरू केलं. या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की मार्च 2023 पर्यंत आपल्याला विद्युतीकरण पूर्ण करायचं आहे. आणि मला आपल्याला सांगायला आनंद वाटतो की जवळपास 98% या देशामध्ये रेल्वेचं विद्युतीकरण पूर्ण झालेलं आहे. विद्युतीकरण पूर्ण झालंय आपलं. जालन्याला 100 कोटी रुपयाची पिटलाईन केली, संभाजीनगरला 100 कोटी रुपयाची पिटलाईन केली. आणि आता 12 तारखेला या देशाचे प्रधानमंत्री जो मराठवाड्यामध्ये आपल्या लातूरला कोच फॅक्टरी आम्ही काढली, 650 कोटी रुपये खर्च करून जी कोच फॅक्टरी बांधली, त्या कोच फॅक्टरीचं उद्घाटन 12 तारखेला आपल्या देशाचे प्रधानमंत्री हे नरेंद्र मोदी करणार आहे. आणि त्याच ठिकाणी 120 वंदे भारत या लातूरला तयार केला जाणार आहे. याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या की मराठवाड्यामध्ये सुद्धा रेल्वेचं जाळं, रेल्वेचं काम मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की सगळे रेल्वेचे कामं होऊन गेले. पण कधी कधी प्रश्न पडतो की कधी याचा विचार करताय का आपण लोक की आता पूर्वी 2014च्या अगोदर रेल्वे विभागामध्ये काय चाललं होतं आणि 2014च्या नंतर रेल्वेमध्ये काय फरक पडला. हे पत्रकार मित्र बसलेले आहेत, हिंगोलीवाल्यांना नाही पण अनेक मोठ्या वर्तमानपत्रांनी आमच्यावर टीका केली की पूर्वी रेल्वेचं बजेट हे वेगळं होतं, आता रेल्वेचं बजेट बंद करून टाकलं आणि ते बजेट आपल्या देशाच्या बजेट सोबत एकत्र केलं. आमच्यावर टीका झाल्या की रेल्वेचं स्वतंत्र बजेट तुम्ही काय काढलं. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पूर्वी रेल्वेचं बजेट वेगळं असायचं, पण रेल्वेला पैसा किती मिळायचा तर रेल्वे खात्यातून मिळालेल्या उत्पन्नातून आणि थोडेफार सेंट्रल गव्हर्नमेंट त्यात पैसे टाकायचं आणि वर्षभर रेल्वेचं काम व्हायचं. जर आकडे पाहिले तर 2009 ते 14 आपल्या राज्याला महाराष्ट्राला फक्त 1100 कोटी रेल्वेला मिळत होते, 1100 कोटी. पण जेव्हा रेल्वेचं बजेट एकत्र केलं या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी, गेल्या वर्षी 12.5 लाख कोटी रुपये रेल्वेला मिळाले आपल्याला. याचं कारण काय, पूर्वी रेल्वेचा नफा अधिक थोडे केंद्र सरकारचे पैसे मिळून रेल्वे चालायची, पण तेवढ्या रेल्वे चालत नव्हती. जर हे बजेट एकत्र केलं नसतं तर बजेटचा सपोर्ट रेल्वे विभागाला भेटला नसता. आज रेल्वेला गेल्या वर्षी 12.5 लाख रुपये मिळाले आणि या वर्षी या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी विशेष बजेट महाराष्ट्राला 15,500 कोटी रुपयाचं दिलेलं आहे. याचा विचार करा की ज्या महाराष्ट्राला 1100 कोटी रुपये मिळत होते त्या महाराष्ट्राला 15,500 कोटी रुपये आता रेल्वे विभागाला भेटायला लागलेत. आणि त्यामुळं 25-25, 20-20, 10-10, 12-12, 15-15 वर्षापूर्वी रेल्वेचे उद्घाटन झाले पण काम पूर्ण होऊ शकलं नाही. जर समजा 6,000 कोटीचा प्रकल्प असेल तर 6 पट वाढला, 36,000 कोटीचा प्रकल्प झाला पण काम पूर्ण झालं नाही. का तर बजेट नव्हतं, उद्घाटन होत होते. पण आता मोदीजीनं सांगितलं की भूमिपूजन बी आपण करा आणि त्याचं उद्घाटन बी आपण केलं पाहिजे. ही भूमिका या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी घेतली. आणि त्यामुळे केवळ एवढ्यावरच नाही, रेल्वेतच नाही तर सगळ्याच बाबतीत की आता पेंडन्सी बिलकुल ठेवू नका अशा प्रकारची प्रगती रेल्वे विभागामध्ये या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केली. आपल्या मुंबईला बुलेट ट्रेन, मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन मधल्या काळामध्ये सरकार गेलं होतं, तेवढ्या काळामध्ये थांबलं होतं. परंतु आता बुलेट ट्रेनचं काम सुद्धा जोरात जलद गतीनं त्या भागामध्ये चालू आहे. काही दिवसामध्ये आपल्या देशात सुद्धा बुलेट ट्रेन धावणार आहे जी जपानला, चायनाला धावती. आता स्टेशनवर तुम्ही कोणीही जा, पूर्वीच्या पेक्षा स्टेशनची पद्धती काय, स्टेशनची व्यवस्था काय, स्टेशनमध्ये काय सुधारणा झाल्या. या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी 1318 रेल्वे स्टेशनचं आधुनिकीकरण घेतलेलं आहे. त्यामध्ये आमचं जालना आहे, आमचं संभाजीनगर आहे, तुमच्याकडे हिमायतनगर आहे, तुमच्याकडे किनवट आहे, तुमच्याकडे हिंगोली आहे. 1318 रेल्वे स्टेशन याची आता दुरुस्ती करणार आहे. आणि आता खासदार साहेबांनी प्रश्न उपस्थित केला की पूर्वीच्या काळात जे रेल्वे स्टेशन झाले
त्या टायमाला ज्या दिशेनं शहर होतं त्या दिशेनं रेल्वेची तिकीट खिडकी होती. दुसऱ्या दिशेनं द्यायची गरज होती कारण वस्ती नव्हती. पण त्या मधल्या काळामध्ये चारही बाजूनं वस्त्या झाल्या आणि त्यामुळे तिकडच्या वस्तीला इकडं उडी मारून यावं लागतंय आणि मग खिडकीतून तिकीट काढून रेल्वेत बसावं लागतंय. आता हे जे 1318 स्टेशन होणार आहे हेमंत पाटील, त्याच्यामुळे तुम्हाला इकडच्या ट्रॅकवर उतरायची गरज पडणार नाही. दोन्ही बाजूना आता सारखे तोंड राहणार रेल्वेला. खाजगी भाषेत जर सांगायचं तर दोन्ही बाजूला सारखं रेल्वे स्टेशन दिसणार आहे. इकडच्याला एकूण तिकीट भेटणार आहे, इकडच्याला एकूण तिकीट भेटणार आहे आणि दोघाला वर बसायला जागा होणार आहे. तिथं कटिंगचं दुकान असणार आहे, मालिश असणार आहे, डाय करायची असली दाढी तर त्याला बी दुकान असणार आहे त्या ठिकाणी, बुटाच्या पालीचं बी असणार आहे. पहा एवढी व्यवस्था. कपडे घ्यायचे असेल, बूट घ्यायचं असेल तर विमानतळावर ज्या व्यवस्था आहे त्या साऱ्या व्यवस्था ह्या आता रेल्वे स्टेशनला होणार आहे. आणि त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली, पाहिजे की या देशाच्या प्रधानमंत्री दूरदृष्टी किती आहे की पुढच्या काळात पुन्हा शहर वाढणार आहे. आणि दूरदृष्टी एवढीच नाही तर मी आता मंत्रिमंडळात आहे. मोदीजीचं व्हिजन काय बघा. आपल्या देशाला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं आणि 2047 साली या देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होणार आहे. मोदीजींनी गेल्या वर्षी सेक्रेटरी मंडळीची एक कमिटी फॉर्म केली आणि त्यांनी सांगितलं की आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झाले, 2047ला 100 वर्षे पूर्ण होणार आहे. आपला देश 2047ला कसा असला पाहिजे याचा त्या कमिटीनं अभ्यास करावा. आणि आपल्या देशाची लोकसंख्या त्यावेळेस किती असणार आहे, त्या लोकसंख्येला प्यायला पाणी किती लागणार आहे, त्यांना अन्नधान्य किती लागणार आहे, त्या काळात रस्ते किती रुंद लागणार आहे, किती रेल्वे स्टेशन लागणार, किती विमानतळ लागणार, आणि जे जगाच्या पाठीवर आहे ते आपल्या देशात नाहीये ते आपल्या कसं करता येईल याचा अभ्यास करण्यासाठी ती कमिटी बोलली होती. आता 8 दिवसापूर्वी आमची मंत्रिमंडळाची 11.5 तास या टर्म मधली शेवटची बैठक घेतली. आणि त्या बैठकीमध्ये आमच्या पुढे जो अजेंडा ठेवला किंवा जे हे दिलं प्रेझेंटेशन दिलं, मी तुम्हाला सांगतो की या देशाचे प्रधानमंत्री 2047ला राहणार नाही, मी खासदार राहणार नाही किंवा हेमंत पाटील खासदार राहणार नाही, की बसलेली आमदार मंडळी आमदार राहणार नाही. पण दूरदृष्टी बघा किती. आमचा देश 2047ला कसा असला पाहिजे आणि जगाच्या पाठीवर जे आहे ते आमच्या देशात नाही ते कसं आपल्या देशात आणलं पाहिजे याची तयारी आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केली. पहा एवढा दूरदृष्टीचा प्रधानमंत्री आपल्याला भेटलेला आहे. पहा मी आतापर्यंत राज्याचे आणि देशाचे 35 अर्थसंकल्प पाहिलेत, कारण मी 35 वर्ष आमदार खासदार आहे. 10 वर्ष मी आमदार होतो. विधानसभेतला मी अर्थसंकल्प पाहिला, लोकसभेतले मी अर्थसंकल्प पाहिले. आमच्या अर्थसंकल्पामध्ये काय असायचं, आम्ही पुढच्या वर्षी काय करणार एवढंच आमच्या अर्थसंकल्पात असायचं. 1 वर्षाचं नियोजन. आणि त्याच्यामध्ये पुन्हा प्रत्येक जण आपल्या आपल्या फायद्याचं काय यात पाहणार. व्यापारी व्यापारीची गोष्ट पाहायचा, शेतकरी शेतकऱ्याची गोष्ट पाहायचा की भाई याचा लाभ आम्हाला काही घेता येईल का, त्यातून आमची काही प्रगती करता येईल का. अर्थ कशाचे भाव वाढले, कशाचे भाव कमी झाले, फक्त 1 वर्षाचा खेळ असायचा. पण या वर्षी मोदीजींना जो अर्थसंकल्प मांडला तो आमचा देश 25 वर्षानंतर कसा असणार आहे हे प्रतिबिंब त्या अर्थसंकल्पात आम्हाला यावर्षी पाहायला भेटलं. पहा एवढी दूरदृष्टी आपल्या प्रधानमंत्र्याची. आणि म्हणून आपला देश आता प्रगती करतोय. आपण बघितलं असन आणि सांगितलं असन की या देशामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आल्याच्या नंतर 2014ला आपला देशाची अर्थव्यवस्था ही 10व्या नंबरवर होती. परंतु आता आपल्या देशाची अर्थव्यवस्था कोविडच्या नंतर सुद्धा, कोविडचं संकट आले सुद्धा
5व्या नंबरवर आपल्या देशाची आता अर्थव्यवस्था आलेली आहे. आणि मोदीजीनं सांगितलं की माझ्या 3ऱ्या काळामध्ये ही अर्थव्यवस्था ही 3ऱ्या नंबरवर आणल्याशिवाय मी राहणार नाही. हा आत्मविश्वास या देशाच्या लोकांना आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दिलेला आहे. 2024ला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच होणार आहे. कारण आत्ताची G20ची परिषद झाली. या G20च्या परिषदेमध्ये 175 देशाचे लोक आलेत, प्रधानमंत्री आले 175 देशाचे. आतापर्यंत G20च्या परिषदात जगाच्या पाठीवर अनेक देशात झाल्या, पण बैठका कुठे झाल्या? त्या देशाच्या राजधानीमध्ये. पण आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी अध्यक्षपद स्वीकारल्याच्या नंतर त्या ज्या बैठका झाल्यात त्या 60 ठिकाणी 200 बैठका केल्या. आपल्या देशाच्या वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या भागात, साऱ्या राज्यात, काश्मीर सारख्या ठिकाणी सुद्धा, संभाजीनगरला येऊन गेले. 60 ठिकाणी 200 बैठका केल्या. आणि या 200 बैठकामध्ये 250 देशाचे लोक फिरून आले. आणि त्यांना दाखवायचं होतं की आमचा देश जो तुमच्या डोक्यात आहे पूर्वीचा, तो भारत आता राहिला नाही. आमचे रस्ते पहा कसे आहेत, आमचे रेल्वे स्टेशन पहा कसे आहेत, आमची विमानतळ पहा कसे आहेत, आमच्या देशाची संस्कृती पहा कशी आहे. हे सारे 175 देशाचे लोक आपल्या देशात फिरून आल्याच्या नंतर समारोपाच्या कार्यक्रमाला उपस्थित होतो. सगळ्यांनी मोदीचं कौतुक केलं की जे कोणते विकसित देश आहे त्याच्यामध्ये भारताचा नंबर 1 आहे, असं त्या लोकांनी त्या परिषदेमध्ये कौतुक केलं. आणि मग भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता जरा वेगळा झालेला आहे. मित्र, मी गेले अनेक दिवस संसदेमध्ये असल्यामुळं मी पहिल्याही प्रधानमंत्र्याला पाहिलं. मी लोकसभेत जायचो, मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते. लोकसभेत गेल्यावर मोदीजी प्रधानमंत्री होते. तर कधी पार्लमेंटमध्ये गेलो तुम्ही, पहिलं नजर माझी प्रधानमंत्र्याकडे जायची की आज तरी बोलतीन, उद्या तरी बोलतीन, परवा तरी बोलतीन. पठ्ठ्यांना कधी तोंड उघडलं नाही, कधी हसले नाही कोणच्याकडे पाहून. एकदा हसाचा प्रसंग आला होता. या देशाला वर्ल्ड कप मिळालं, त्या टायमाला साऱ्यात मिळायचं होतं आणि आता जिंकणार देश. सारे लोक टीव्हीवर बसले होते आणि पाहत होते की आता आपला देश जिंकणार आहे. आणि शेवटचा षटकार मारला आणि त्या षटकारमध्ये सगळ्या देशातले लोक उठून टाळ्या वाजवायला लागले. माझं लक्ष मनमोहन सिंगाकडे होतं, पण तोंड सुद्धा उघडलं नाही, डोळा सुद्धा हलवला नाही. असे प्रधानमंत्री आपल्या देशाला होते. आणि आज मोदीजीच्या नेतृत्वामध्ये या देशाची प्रगती पहा कुठं चालली. आणि म्हणून मला असं वाटतं की देशाचा प्रधानमंत्री कसा असावा, तर नरेंद्र मोदी सारखा असावा. हे मी नाही म्हणत, जगाच्या पाठीवरचे लोक म्हणायला लागले की प्रधानमंत्री असा असला पाहिजे म्हणून. कोविड सारखा काळ आला, कोविडच्या काळामध्ये कुटुंबातलं कोणी वारलं तर आपले भाऊबंद आपल्या मौती त्या घरात कुटुंबातल्या मौतीला येत नव्हते. पाहुणे तर सोडून द्या, एखादा नातेवाईक वारला तर आपण त्याला जात नव्हतो. का? तर त्याची लागण आपल्याला होऊ शकत होती. माझा एक मित्र होता पुण्याला, त्याने मला फोन केला की म्हणे साहेब मी बिमार आहे, गेले 3 दिवसापासून. मी म्हणलं बाबा दवाखान्यात जाय, कोविड सुरू आहे, तुला झाला असेल तर पाय. तो दवाखान्यात गेला, त्याला तपासलं, डॉक्टरने सांगितलं तुला कोविड झाला, त्याला ऍडमिट करायची कॉट नाही. मी फोन केला, त्याला ऍडमिट केलं. ऍडमिट केल्याच्या नंतर मी त्यांच्या मिसेसला फोन केला, मॅडम तुम्ही, तुमचे 2 मुलं आणि ते सगळेजण एकत्र होते, त्यांना कोविड झाला, तुम्ही पण चेकअप करून घ्या. त्या मॅडम रुबीला आल्या, त्यांनी चेकअप केलं आणि खाली येऊन मला फोन केला, साहेब मी चेकअप केलं, डॉक्टरनं सांगितलं कोविड फक्त त्यांना एकट्याला झाला, तुमच्या 2ही मुलांना तुम्हाला कोविड नाही झाला. म्हणलं मॅडम आल्याचे तर तुमचे मिस्टर वरच्या मजल्यावर आहे, जरा भेटून घ्या. आम्ही नाही जात म्हणे उद्याला भेटायला. आम्हाला झालं तर काय करावं. म्हणजे नवरा बायको सुद्धा आजारपणात एकमेकाला भेटायला जाऊ शकत नव्हती. एवढी मोठी महामारी होती. या महामारीत आपल्या देशातल्या लोकांना चिंता पडली की याला काही लस नाहीये, कुठल्या प्रकारची इंजेक्शन नाहीये, गोळ्या नाहीये, काय करायचं. तर सगळ्यात पहिली लस जर कुठं शोधली असेल तर आपल्या देशामध्ये लस शोधली आणि 80 देशाला लस दिली. पण लस तर सापडली, पण त्याची किंमत काय, कारण जी औषधी नव्हती तिचा शोध लागला. ही घ्यायची ऐपत आपल्यात आहे का नाही. आपल्या घरात 10 माणसं आहे, याची किंमत काय असणार आहे. जर 4,000 रुपये किंवा 5,000 रुपये जर किंमत असली तर एकाला 4 घ्यावं लागते. म्हणजे एका माणसाला 20,000. एका माणसाला जर 20,000 आहे तर 10 माणसाला किती पैसे लागतील. एवढी ऐपत आपली नाही. धंदे पाणी बंद आहे 2 वर्षापासून. या चिंतेत लोक होते. टाटा, बिर्ला, मफतलाल, गरवाने, अदानी, अंबानी हे माणसं घेऊ शकतील, आमचा शेतकरी घेऊ शकणार नाही. परंतु या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं या देशातल्या 140 कोटी लोकांना भारत सरकार मोफत लस देईल. भारत सरकारने सगळ्या लोकांना मोफत लस देऊन टाकली. कोविडच्या काळात काम बंद होतं. 5 किलो धान्याच्या ऐवजी 10 किलो धान्य दिलं.
आणि जर आपण 10 किलो धान्य मोफत दिलं, लस दिली आणि त्यामुळे जगाच्या पाठीवरची लोक नाव घेतात की प्रधानमंत्री असाव तर नरेंद्र मोदी सारखा असाव, या कठीण काळात सुद्धा त्यांनी आम्हाला तारलं. अशा प्रकारचं काम आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्याचं आहे. आणि म्हणून केवळ रेल्वेतच नाही तर सगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती आता होऊ लागली. आता रेल्वेच्या काही मागण्या आपल्याला हेमंत पाटलांनी मागितल्यात. मी तुम्हाला खात्री देतो हेमंत पाटील की आता आपले दिवस 8 दिवसावर आले भरायला, दोघांची बी. 8 दिवसांना 14 तारखेला किंवा 15 तारखेला आचारसंहिता लागणार आहे. आणि मी आलोच त्याच्यासाठी मुद्दाम की शेवटी जवयाला न्याय द्यायला पाहिजे म्हणून, नाही तर मुश्किल होऊन जाईल आपले. आणि म्हणून मी मुद्दाम होऊन या सगळ्या आमच्या मित्रांच्या आग्रहाखातर या ठिकाणी आलो की जर आता या 8 दिवसात नाही केलं तर परभणीहून जाणं पुन्हा मुश्किल होईल. वर्तमानपत्रावाले माझ्या विरोधात सारा पेपर लिहित बसतील बिचारे. त्यामुळे खरं तर तुम्हाला खुश करायला आलो मी. सगळ्यात जास्त आग्रह पत्रकारांचा होता. मित्र, मी एवढा फिरलो, मी वंदे भारत ट्रेन सुरू केली, पण कुठल्याच पत्रकारांनी आमचा आभार मानला नाही. तो हिंगोलीच्या पत्रकारांना आभार मानला. पहा, खरं म्हणजे तुम्हाला मी धन्यवाद देतो. नाही तर तुमच्या तोंडून आभार आणि कधी याव, पण चांगले म्हणाव तुम्ही. एक तर तुमचा बी खूप आग्रह होता, तुमच्या रेट्यामुळे बी आम्हाला ही रेल्वे सुरू करावी लागली. आता तुम्ही मला ज्या मागण्या मागितल्या पाटील, आता ही तर पूर्ण झाली, पण उधारीत तुमच्या काही मागण्या मी मान्य करतो. आणि जर कधी माझं दुकान चालू राहिलं तर उधारी फेडून टाकेन. आणि उधारीत जर का दुकान मोडलं तर उधारी डुबली समजून चला. पण आता हे स्वीकारा एवढी विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद साहेब. Now I request our sir for flying off the inaugural special from platform number 1.
दोनों आता ना लेटू मैं बराबर सही जगह से आई इसके ऊपर चढ़ू क्या है सर समोर बघा कोण
शुभेच्छा.